चला मग आता गुप्त मीटिंग संपून टाकू नाही का. आता शिवलाल टोयगोटी येतो म्हणते हो 8पर्यंत. मामा लुटेरी येऊन राहिला, त्याच्यानं काही अडचण राहिली नाही. तर आता आपल्याला फक्त इथून 7च्या अंदी निघणार, सकाळी 6 वाजता निघा आणि सगळेजण भूतवाडी पोहोचून जा. मग समजलं ना. आता बाकी काही सांगत राहिलं का आता, कारण की जास्त वेळ गुप्त मीटिंग घेणं बरोबर नाही, कारण की लोक सतर्क आहेत बरं. रामपूर म्हणते म्हणून म्हणलं. ते सगळं बरोबर आहे कंदिलाबाजी, पण आता उद्या सकाळी गुढीपाडवा म्हटल्यावर घरून काढता पाय घ्याव कसा म्हणलं. कारण की माय बाबा तर मला विचारल्याशिवाय काय राहत नाही. कुठं चालला रे बाबा, काय आहे काय नाही. मग काय सांगावं काय माणसानं, काहीतरी कारण लागेल का नाही पॉवरफुल. नाही तर मग काय चालला रे, काय गरज आहे रे अजून मग फिसकून ठेवायचं माया. ती मुद्दा बरोबर आहे नाही का. हो ना, आता बहाणे तर आम्हाला करावंच लागते का नाही, तुमच्यासारखी आमची परिस्थिती. बरं हे बा सगळ्याचे मी काय काय करायचं ते सांगतो तुम्हाला. माझ्या डोक्यात आहे तसं. तर झुंबर तू काय कर, ताईचा गॅस सरला होता ना, तू मला मागायला आलता म्हणे बुडी म्हणे. तर तू म्हणा गॅस सरला म्हणा बुडीला म्हणा, गुढीपाडव्याचा सण आहे म्हणा, एखादा पहिला दिवस भिकारीपणा दिसते म्हणा. गॅस आणू का म्हणा भरून मग. असं तू संध्याकाळी आता घरी गेल्याबरोबर बरोबर वातावरण निर्मिती कर. सकाळीच लाईने पाटलाले आवाज दे, अरे पाटील पाटील चला ना, हो चला ना गॅस आणू ना. लाईने पाटील मग बरोबर बाबाला म्हणतील झुंबरले गॅस आणायचा आहे, जातो आणि येतो आम्ही. हो 10 वाजू शकते समजा दुकान उघडलं की. 10चे 11, 11चे 12, 12पर्यंत आपलं सर निपटते. तसं करायला लागणार थोडं तर जेवण नाही तर काही बजेट बसत नाही बाया. बरं आता यायचं तर मिटलं. आता मला समजा सकाळी मग दूध लवकर घेऊन जा लागते बा, असं म्हणा लागन. सटकन निघा लागन नाही का. एखादा फोन करता बरं मला मा घरी म्हणा, उद्या दूध जरा लवकर आणा म्हणा, गुढीपाडवा आहे म्हणा, मग काही डेअरीवर काय उशिरा काही आणू का म्हणा. असं तुम्ही एखादा मला फोन लावा जा मा घरी गेल्यावर. बरोबर ठीक आहे ना. नवीन मी डेअरीवाला बोलतो बा. लवकर उद्या दूध 6च्या अंदर आणा बा. मग तू आपलं सटकन सकाळी 5 वाजता सटक मग तिथून. उद्या जरा 4लेच उठ लवकर म्हशी दोया, बस लवकरात लवकर करू द्या. बरं मग कसं करावं लागेल तीनही पडलं समजा नाही का. तुम्ही कसं काय करता, तुम्ही काय लावता फिल्डिंग 2 जण. हो ना, आता आमचंच नाही सुचू राहिलं आता काय करा. आता नाही तू सांग नाही एखादा काय करावं, एखादा फंड आहे एखादा. काय म्हणतो मुंगशीराम भाऊ, हे तुमच्या कोट्यातलं जे कटलं आहे का नाही, हे संकेतच्या बुड्याचं किती दिवस झाले आले, 2-3 दिवस झाले. तर त्या लक्ष्मण आणला दारू पिऊन पडला म्हणजे तिकडे, मग हे कटलं यानं आणलं. तर आता त्याला याची वाट राहिली सरम. तर ते आता येईन 2-4 दिवसानं. त्यापेक्षा काय करा, आम्ही चाललो म्हणा आंब्याच्या डाकवा इकाले बायपासवर. हो आंब्याच्या बया 2-4 डांगा घ्या तोडायच्या रस्त्यानं, नाही तर नाही तोडायच्या. घरच्याला सांगून द्या तसं आंब्याच्या डाकवा इकतो म्हणा बायपासवर, आणि कटलं बी त्याचं नेऊन देतो म्हणा बा. नाही तर असं ना हे अजून इथं याचा अजून मग पार्ट्या फालतूच्या. असं करा. तसं करू लागत नाही का. हो म्हणलं हे बा कंदिलाबाजी मा घरी जा तुम्ही, विषय काढू आपण मारते देखता, चालले जाऊ उद्या मग सकाळीच. आता नाही पडलं सगळ्याचा प्रश्न, काही विषय राहिला का. तर चला आता उद्या तुम्ही कटलं घेऊन आम्ही आमच्या गाड्या घेऊन भूतवाडीला हजर आहोत 7 वाजता. तर चला मग आता गुप्त मीटिंग संपली असं जाहीर करतो आणि आपापल्या घरी निघतो. चला जाऊन बसते तू. ते जेव्हाच राहिलं हे ते वाट पाहत होती बिचारी. कुठे गेला आता. कायच आता उद्या गुढीपाडवा हो आलं बा, काही ना काही खिशात पैसे पाहिजे नाही का. सणवार म्हटलं हरभरे डाळ लागते, साखर बत्ती तेल घेईल. लाईट पडला म्हणलं बा काही द्या 2,000 रुपये. थांब ना म्हणे आता 1 तारखेला महिन्यात भरते म्हणे, देतोच म्हणे. नाही तर बाबाला विचारतो असं तसं. गेला टाईम आता एक आता गॅसही नाही. मिळालं कमीत कमी गॅस तरी भरून आणा. आता पहिला दिवस नवीन वर्षाचा, आपल्या घरातला गॅस नाही भरलेला, मग काय अर्थ आहे का त्याला त्या गोष्टीला. पहिला दिवस जर असा असला तर बाकी दिवस कसे होईल. तुला तर 4-5 दिवस झाले म्हणलं घेऊन ये रे पैसे मी देतो म्हणलं, तू आणून नाही राहिला. आणि आता मोठ्या गोष्टी सांगून राहिला, मोठं आण लागते असं तसं. हो ना, पण मला येईन बा गाडी, पण गाडी काही येऊन नाही राहिली एवढ्या असं झालं ते. म्हणून उद्या लाईन पाटील म्हणे बा सांगा चाल म्हणे, उद्या गॅस घेऊन ये म्हणे आपण. झालं मग आता उद्या कसं घेऊन येतो मग मी. राहू द्या ना, एवढं काय गडबड आहे. 2 दिवस लेट आणला चालते. आता उद्या सणवार आहे काय जाता, उद्या घरचे दारचे काम असते. फक्त हे बारी कामच नाही हो. आता कामं झाले डागाटाचे सुरू. उद्या गुढीपाडव्याच्या सगळे कामं बंद आहे. नाही तर मग बजेट असेल म्हणजे लाईन पाटील घरीच नाही राहू देत मग. जाऊ दे बाबा, जाऊ म्हणलं काही जास्ती जाऊन घेऊन येतो तेवढा. हो जाय. चला जमला आता नाही का. हो सकाळीच पाहिजे. बरं सकाळी घेऊन ये मग. 6 वाजता चालला जातो पटकन, मग कसं यायला मग. हो ठीक आहे मग. माझा म्हणलं उद्या जरासं म्हणलं काम करू लागलं मला. हो एकटीच्या मागं एवढा मोठा सण स्वयंपाक करणं म्हणलं लय होते बरं मागं. तोरणं करणं हे ते बाकीचे बाहेरचे कामं तरी निपट जाऊ द्या. तेच म्हणलं आता उद्या घरी तरी यावं का मी. अरे मी बा सांगतो ना तुला, उद्या तो अंगावर काहीच काम नाही ठेवत. तू फक्त घरातले वडे भजी जे काय करा स्वयंपाक पाण्याचं पाय तू. बाकी सगळं मी तोरणं हार फुलं सबन चकाचक, बाहेरचं झाड झुड ते सबन मीच करतो. कोणाचा फोन आहे म्हणा. हॅलो 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 शांताराम गणगणे आहे ना. तर मी पाटील डेअरीहून बोलतो, मालक बोलतो म्हणलं. ते उद्या लवकर दूध आणा म्हणलं तुम्ही. उशीर काही जमणार नाही रोजच्यासारखं 9 वाजता. उद्या 6 वाजता दूध आलं पाहिजे डेअरीवर, नाही तर मग कसं घेणार नाही आम्ही. नाही हो बा, इतक्या लवकर होत असते का. आमचं घरचं शेण कोटा म्हशी दोयनं लोकांचे उकडे देणं हे ते इतक्या लवकर नाही होत ना राजू. असं असते का. हो ना, मग आमच्या काय कामाचं. इकडे गिराईक सकाळी येते ना 6 वाजता 7 वाजता. मग काय फायदा ते. आणसान आणा पण, नाही तर मग कसं आम्ही काही घेणार नाही. हो सांगू राहिला आता. तुम्ही सांगा आता एवढं मोठं दूध कुठं वाया घाला. आता 2-3 कॅना आपल्या तिकडे डेअरीवर द्यास लागते ना. अरे हे पण नाही तसं नका करू. येतो मी 6ला जातो, 6 वाजता बिलकुल टच. काही विषय नाही. उद्याला का 4ला उठी ना, काही वांधा नाही. ते काय करा तुम्ही, काही उठा रात्री 2ला उठा, पण उद्या लवकर 6 वाजता राहायला लागेल आम्हाला. हो ठीक आहे ठेवतो मग. पाहत आहे उद्या सगळं कामधंदे करू लागत होतो मी. हो पण आता डेअरीवाल्याचा फोन आला की उद्या 6 वाजता दूध लागेल. मग एवढं मोठं दूध आता खपते का गावात. आता जास्त लागेल मला. जा आता, तुमचं तर काही ना काही निघतेच ना. मला माहितीच आहे, असं वाटेच काही ना काही होतेच. जा फक्त लवकर ये, झाले दिवस तिकडे घालसान. बस गेलो की आलंच. हो गाडी पंक्चर करावं लागल. हो झाला उशीर. बरं ठीक आहे मग आता उद्या मी सकाळी चालला जाईल मग. हो माहिती फोन घेऊन आलता का म्हणलं संकेतच्या बाबाचा. ते कटल्याची काही काळजी आहे का नाही त्या माणसाला. इथं आणून ठेवला बेवारस त्या कोट्यातनी अडचण आपल्याला सरी. काही येऊन राहिला ते काही नाही तिथे.
पण मी तेच म्हणत होतो तुम्हाला ते कटल्याचं पाहा लवकर ते बैल बांधायला अडचण चालली मला. हो ना, आता त्या पाहुण्याचं असं झालं. हो एवढ्यात जराशी वाढली म्हणजे जरा. हो त्या दिवशीच तर लक्ष्मीनारायण कटलं आणलं म्हणून बरं झालं ती. हो नसता घोरं जाय द्यायचा बी. ते वाटते बा त्याचं कटलं नेऊन द्या. हो मुंशीरामले म्हणा चालवता येतेच मुंशीरामले. हो मी जातो भलं संग मग त्याच्या आणि त्याचं कटलं त्याला उद्या नेऊन द्यायला गाले. हो नाही तर हे पिढा लोकांची पिढा आपल्या घरी नाही पाहिजे ना. ते कसं जमणार आहे बाबूजी, उद्या गुढीपाडवा आणि हे ते उद्या होणार आहे का ते. तसं नाही ना, आमचं 2 प्रोग्राम आहे की बा हे कटलं उद्या त्याचं नेऊनही द्यायचं संग मग जाताना आपल्या कटल्यातनी आंब्याच्या डाकवाया न्यायच्या. उद्या खपते ना बायपासवर लोक नेते ना तोरणं करायला पानं आंब्याची पानं. हो खपते गिपते म्हणा पण तुम्हाला जमते का होते तिथं किती माणूस हे पाहिजे, लय मुज्जर माणूस पाहिजे तिथं, जागाच तर भेटत नाही. आम्ही करतो ना आमचे वैकी पायकीवाले आहे, तुम्हाला नाही पोट्ट्या पट्ट्या नाही साधत ते, आम्ही करतो बरोबर. हो आमच्याजवळ तर लोकही घेते बा, चला बा समजदार लोक आहे. तुमच्या पत्ती नेरा कल्ला कोण नाही घेत. मारते हे बा कंदील आबाजी म्हणते ते बरोबर आहे. उद्या आम्ही कटलं घेऊन जातो ती आंब्या टाकूया ऐकतो. 2 घंट्याचं काम नाही लगायचं. अजून एका दिवशी याचा ते अजून घोर करायचं इथं. हो नेऊन देतो ते, जाऊ दे तिकडे. बाबा तिकडे काही करा मी काय सांगणार. हो ना उद्या सणवार चालले आपले. हो खपणं ना फपणं. हो जा काय नाही का तुला दादाची बोलावं लागते. चालणार बा जेवायला, झिंगवाजी ताट वाढले तर कल्ला करते ना मग. चाल लवकर चाल बा, नाही का ते बुडी करते तेच तर लय झालं आपलं नाही का. हो चाल काय म्हणते म्हणा बाबा. हा हॅलो हा काय म्हणता मला बाबा. ए भूषण मी काय म्हणतो, झालं जेवण खाऊन झालं का. आता चाललो होतो जेवायला. हो कहून काय होतं. काही नाही उद्या आम्ही येऊन राहिलो म्हणलं. हो तर आपली कमांडर आहे ना घरी. हो चेतन आले का, आला का म्हणलं ते ट्रिपवर. हो लवकर आला ते आज. बरोबर येऊ दे ना. हो काही हरकत नाही. तर सकाळी म्हणलं बा 5 वाजताच गाडी काढ आणि तू इथं घेऊन ये म्हणला. हो ते खादोड साहेब म्हणते सकाळीच जा लवकर वापस या. म्हणून म्हणलं आपली गाडी घेऊन येतो. मग कसं बायाला पोहोचू देऊन आम्हाला वापस जा लागते. हो ये मग लवकर गाडी घेऊन उद्या सकाळीच बिलकुल. बरं हो ठीक आहे हा आणतो मग. हो येतो सकाळी येतो. हो बरं तीच पुढे येते नाही का. हो ना पाबर आता सकाळी 5 वाजता आले वाटते जागली होऊन. अरे का जागलवाले काय म्हणते काय बरं रोई की डुकरं काय पोझिशन आहे काय. आता तुम्ही तर वजनच सोडलं, तुम्हाला वाटतं हाय हे नाही हा हो करते आपल्याला काही जायचं काम नाही. मतलब माणूस आहे मग काय तर. हो त्याला वाटतं हाय आता हे रखवालीवाले रातची जाते जागलेले आपल्या वरात हाकाल तिथं. काय बाबा एवढ्या सकाळी दूध गीत घेऊन लय सकाळी चालले वाटते आज. अरे बाबा काय तुम्हाला दिवस मात काही सणवार समजते का नाही का. निरा वावरायनच राहता बाबा. गुढीपाडवा आहे लोकांना दूध लवकर पोहोचवा लागते. मग तुम्हाला काय आहे आजच पाहिलं बा एवढं सकाळी. आता हे कटलंही दिसलं मला जाताना त्या संकेतच्या बुड्याचं. हा संकेतचा बुडा आला होता का सकाळी का रात्री आला होता. आम्ही यायला दिसलं का कटलं गेलेलं. हो असं काय माहित बा, मला नाही माहित बा, कल्पना नाही आपल्याला काय पिवळं कटलं का ते याचं संकेतचं. पुन्हा ते आता पुलावर दिसला आम्हाला, आवाजही दिला आम्ही थांबा हो पाहुणे बा काही थांबायचा पत्ता नाही. जोऱ्यानं पिटावले कारण घेऊन गेलेत ते. हो मिळालं काय पाहुणे राग आला आपला काय झाला. पण गेले ते नक्कीच. हो म्हणजे आता कोण होते त्याच्या अंदर ते काय मला माहित नाही. पण मला वाटतं बा संख्याचा बुडा असन त्याचं याटो आहे तो असं मग काय सांगतात नाही. आला असं रात्री किती. हो आता सकाळी घेऊन गेला. आता त्याला सरम वाटते ना त्या दिवशी घटना घडल्याच्या ना. काय जाऊ दे आपल्याला काय करावं लागते नाही का. आपला आपण पाहावा. हो ये मग तू आता. हो देवा दूध पोस्त करून काय आता फालतू टाइमपास करतो जा. नाही मॅडम म्हटलं सर येतो म्हटलं आम्ही आता. हो कसं गाडी आली आपली भूषणाला गाडी घेऊन कमांडर. हो सगळ्या तयाऱ्या झालेल्या आहे. आता सकाळी जातो लवकर निघा म्हणतो मग. बापरे चांगलं आहे मुलाचं काम तुमच्या. एवढं सकाळी गाडी घेऊन आला मी. बरं जा मग आता काय 6:30 वाजले आता. हो ना आता काय करतात आपल्याला काय ते सुट्टी भेटली असतं लय झालं. येतो आम्ही लवकरच. आजचा गुढीपाडवा संपन्न झाला किंवा उद्यापासून आलोच समजा उद्या संध्याकाळपर्यंत. हो आता साहेबांनी तुम्हाला सूट दिली तर याचा गैरफायदा घेऊ नका फक्त. लवकर या आता. आज आता तुम्ही दिवसभर राहा. आज गुढीपाडव्याचं करा आणि उद्या भले संध्याकाळपर्यंत या. आता येतो काय आम्ही नाही का. हो ना आता काय गरज उरली आम्हाला. आता तुम्हाला मागे हिंडा लागणार आहे आमच्यासारख्या. चला येतो म्हणलं मग साहेब. हो येतो आम्ही आता. बस ठीक आहे. चालले का तुम्ही थांबा जराशे अर्धा घंटा. ते मला आणून द्या बाबा सामान. ते हे नाही पाहिजे मला करसळा ते निंबाचा पाला आणि आंब्याच्या टाकूया. गुढी उभारा लागते ते गाठी गिटी ते आणून द्यायचं मग चालले जा. आता मग तर कल्याणच झालं मग काय. अरे नाही ना आता हे बा आम्ही निघालो कसं पटकन जाणं आहे. ऊन होते. कुणाला आणायला लावजो घरी. आता येतेच ना कोणी कोणाला सांगून देतो आपलं जगनले नाही तर मग कोणी आलं की भूषण गिशनले सांगून देतो आणायचं. तर ठीक आहे मग तसं करीन मग. जा मग तुम्ही लवकर या. जास्त काही उशीर करू नका. ठीक आहे मग. हो बस गेलो की आलं 1 घंट्यात वापस. येऊ का मग भूषण आम्ही. या मग आता तुम्ही. आम्ही इथूनच गाडी पलटवतो जातो म्हटलं जरा काम आहे. आहे ना माहिती आहे बरोबर. जा मग आता तुम्ही पैदल इथून. कायचं काम आहे म्हणजे मला काय माहितीच नाही. जसं घबाळाची वाटणी नाही का तुमची. तिकडे नेलं नाही का तुम्ही. मला का सगळं माहिती आहे ना. मी होतो त्या दिवशी. हो ना मग त्याच्यासाठी किती इमर्जन्सी सुट्टी मागली साहेबाले. मग आता तुझ्या भल्यासाठीच करून राहिलो आम्ही का आमच्यासाठी करून राहिलो का. आमचं काय राहिलं आता. अबा तुम्ही आता बी. हो आता आपल्याला एक इलाज आहे. आपण पोलीस स्टेशनला सांगून द्या. सरळ 10% आपल्याला भेटून जाते. विषय मोकळा ना बे. 10% काय होऊन राहिलं. हे बाकीचे मारणार नाही का आपल्याला. मग आम्हाला मारणार नाही का मला ते मामा लुटेरे आणि ते बाकीचे. तुम्ही लगा चबरले म्हणा. जिनं हराम करून ते आपलं. बाबा तुम्ही काय करा असते मला काही सांगू नका. तुम्ही तुमच्या परीने करार बा. ते काही होत नाही ना. सगळे जण आहे बा लय शातीर लोक आहेत. मग शांतारा भाऊ पासून सगळे आहेत ना. मग 9 जण आहे ना. कंदील बुडा आहे सगळे आहे. काही विषय नाही. मस्त आहे बा. वाटण्या करून आम्ही संध्याकाळी येतो. चांगले बिलकुल आनंदाचा आपला गुढीपाडवा आहे. नवीन वर्ष आहे. टेन्शन घेऊ नको तू. जा आता तुम्ही निघा.
बरोबर जातो, राहू दे रे भूषण. हो ती जायचं बरोबर आहे, आपल्याला नाही समजत तेवढं. जा मग आता तुम्ही. म्हणलं पहा जरा बरोबर सक्सेस होऊन आता. झालंच ना, आता कामच झालं आपला आता. हो, जा तुम्ही अर्जंटमध्ये फटकन निघा इथून. वनस्पती लागल्या तर रस्त्याने घेऊन घ्या आणि तसेच घरी चालले जा, जवळच आहे आता घर. हो जातो आम्ही आता. जा तुम्ही काळजी ना, जा जा. जमलं रे काशीनाथ बाबा. हो चला आता गाडी काढू फटकन. 7 वाजे सुद्धा आपण भुतवाडीला आता. चला फटाफट. हो ना, ते तर आहेच म्हणा आनंदाची गोष्ट. पण आता हिशावर येते किती न किती नाही आहे, म्हणजे लाखानं जिन्न आपल्या. तर म्हणलं नाही, म्हणलं काय करसान हो याचं, एवढ्या पैशाचं करसान काय शिवलं हो तुम्ही. करतो. अरे आता तर का खास काम चालणार नाही माय. आता पैसा मग हातात आल्यावर मग अरे बापा आले का काय जलवार आहे ना आपला. मग जिल्हा परिषदेला बिलकुल सीट पक्कीच आहे आपली. मग आमदारकीला भेटली नाही पैशाच्यानं, पैशानं कमी पडलो ना आपण तिथं. आता यावेळेस कमीच नाही. काऊन की घबाळात इतकी येणार आहे आपल्या हिशावर. साधारणतः मला वाटतं 20 किलो सोनंच आहे ते. 10 लाख रुपये नगदीमध्ये आहे. मग काय तर आता समजा पाहिजे आता किती येते तर अंदाजच काढणं तू. तिथं गेल्यावर समजा आता आपल्याला काय काय नाही तर मालाच. हो ते जाऊ दे आता. चला आता बस लवकर गाडी, चाल लवकर फटकन. मार रिटर्न लवकर. बाबा तुम्ही तर अजून इथंच वाटते. मला पोहोचले का सगळे. मी का उशिरावाला. पण आता हे दूध मी आणलं, जाऊ दे आणलंच बा, कुठं वाया गमावता तेवढं देऊन टाकलं डेअरीवालेले. आता रिकाम्या कॅना घेऊन आलो, म्हणजे कसं न्यायालय बी मग बरं राहते मला रिकाम्या कॅना. म्हणजे कामात काम दोन्ही करून घेतलं, म्हणजे तिकडे नुकसान नाही. वा रे वा. हो बरं 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 ठीक आहे. पण म्या म्हणलं आम्ही नेमकं इथंच आलो. कटलं लावलं मी आणलं बा, पुढे आता जाव न्याव का नाही का कसं करा. हा रस्ता आहे कच्चा, पण लेखाचा कसं माणूस आमचा जास्त ट्रेन नाही ना. जाते ना 2-3 दिवस झाले आपण आता काय गेलो नाही का, पाहिला नाही का रस्ता. काटा काटून घ्यायचं बरोबर. आहे ना चाकोली आहे ना. येऊ द्या तुम्ही मागं मी चाललो आता पुढे. बरं तसं करावं लागलं नाही का. हो बरं काही कोणी भेटलं घेतलं होतं का म्हणलं, काही म्हणजे संशय गिंशय गावात काही वार्ता गिरता काही म्हणजे लिखीस विकीस तर नाही ना काही. नाही गावात काहीच नाही, फक्त देवीदास भेटला होता. हो सकाळी सकाळी मी आलो का नाही. हो तर ते आले ते जागली येऊन मला म्हणे म्हणजे कुठं. मला काही नाही बा, गुढीपाड्याच्या लवकर नेऊन द्यायला लागते डेअरीवर. बाबा त्याची आमची तर जराशा चाय पडला नाही तर आमची भेट झाली असती बाबा. हो ते म्हणे अरे थांबा पाहुणे बा थांबण्या. मला काही नाही, हकाल गाडी हकाल बा, दामटली गाडी आणि पयालो आम्ही. बस बाकी काही नाही. मग हो आता कसं आहे, वातावरण आहे शांतता, सगळे गुंतलेले आपापल्या कामात. तोरणं करा, कोणी गुढी उभारा. आपण लागू आपल्या कामी आता. हो बाकीचे गेले का म्हणा का, जायचे का गेले असं का सगळे. हजरच आहेत सगळे. मग काय तर कावेलच आहेत ना, त्याला वाटते काही भेटते काही नाही. हो चला आपणच राहिलो मागं. चला लवकर व्हा पुढे, आम्ही आहोत तुमच्या मागं. शांताराम भाऊची रजा काय टाइम कोणता आणि काय कोणता. तुम्ही काय डान्स करायला का इथं. हा सध्या आपलं टार्गेट काय, माणसाने टार्गेटवर फोकस करा ना. इथं नाचण्यानं होणार आहे का. हा चला ते गोटे उचला लागते तिचे एवढे मोठे 2 गाड्या गोटे आहेत ते. आणि काढ नाही आपल्याला ते घबाळपुरं. आपण अजून बाकीची नाही आले ना, 2 जण अजून बाकी आहेत. हो आता सगळ्यांनाच हातभार लावला म्हणजे बरं होईन. ती अजून म्हणून तुम्हीच काढला आंधी असं आहे ना, म्हणून थांबलो आम्ही. नाही तर आता लोक सुरुवात केली असती ना. हो ते वांधा आहे नाही का. मग आले ना आता सगळेच झाले ना, तर राहिलेच कोण आता. कंदीला बजीन हे जे आहे की नाही ते येऊनच राहिले, भेटले मला. हो येतील ते 2 मिनिटात येतीलच असं वाटते. येऊ द्या ना मग, ते येऊ द्या 2 मिनिटं थांबू आपण. म्हणजे कसं सगळ्या समक्ष बरं. हो आता लोक एवढा विश्वास आपण ठेवला, तसाच कायम राहू द्या हिशेवाटीपर्यंत. चला आता येऊ द्या, जरा 10 मिनिटं बसू इथं. येऊ दे देईल. शांताराम याची गाडी कुठे आहे म्हणलं. कुठे ठेवलेलं काही ना, हेच आहे गेट त्याचं. असं ना पान आवाज द्या बरं, आवाज द्या. अरे कुठं अरे ओय झुमऱ्या, कुठं अरे शांताराम. हो कल्ला काय करून राहिले, काय समजते का नाही. घबाड पोचून राहिले म्हणते. चला लवकर. वा तू जास्त मोठा भेव होता मध्ये. हो ना हेच काही बैक होते का म्हणलं. पण आज कसं आहे 3.5 मुहूर्तातलं एक मुहूर्त आहे, त्याच्यानं याचा काही ताल बसून नाही राहिला. नाही तर याचा राऊकीचा आपल्यावर कसा भिनलाच असता. अरे तसं नाही ना बाबा. पण म्या म्हणलं गाड्या कुठे आहे तुमच्या, कुठं अंदर टाकल्या गाड्या. काय तर अंदर टाकले ना. आता हे बा राहू द्या, तुम्ही इथंच राहू द्या. तुम्ही अंदर येऊन जा लवकर. पटकन या, कोण नाही राहता इथं. ती बरं आहे नाही का, पटकन पैता येते मग नाही का, बाहेरल्या बाहेर नाही तर त्याला काढायला टाईम लागायचा. हो चला म्हणलं तोंडासारखं करून घ्या म्हणजे निघाले मोकळं. बरं 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 आलोच आम्ही आलोच. हो चला चला व्हा पुढे आलोच. लांबला वाडा हो भुतवाडीतला. हो चाल आता अंदर समजतेच तुले. 1-1.5-2 एकर आहे. हो सगळं परिसर आहे, पण सगळं लेखाचं पडझड झालं आता. हो एवढा मोठा चांगला वाडा आणि काय याचं भवितव्य नाही हो. नाही ते बा इथं असं एक असं प्रेक्षणीय ठिकाण झालं असते. पण आपल्याला पैसा नाही काय करता. हो ना आता काय करतात, आपल्याकडे एवढा पैसा नाही. हे कसं काय करावं, काय दुरुस्त करणं का सोपं आहे का हे. लाखो रुपयाचं नाही, करोडो रुपयाचं काम आहे. मग का सोपं थोडी आहे का हे. तिथंच तडते आपलं घोडं पैसा नसल्याचं ना. नाही तर याचं काहीच्या काही केलं असतं आपण या वाड्याचं. हो ना आपण जाऊ द्या आता. पण मी म्हणतो हे ऑटो कोणाचं आहे म्हणलं इथं. आपण तिथं राहत नाही. मग हे ऑटो 3 किलोमीटर त्या रोड पासून इथं कसा काय आला म्हणलं. कोण असं इथं. बापरे हे ऑटोवाला कोण आहे बा. हे कसं काय आपल्या इथं राहते का बा हे. बरोबर आहे आपण इथं राहत नाही. त्याला बरोबर आता संधीचा फायदा घेतला. इथं कोणतरी राहून राहिलं ते. आता समजतेच कोण आहे काय आहे. अरे लेखाचं हे ऑटो मी कुठंतरी पाहायला आहे रे बा. नाही 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 हे ऑटो तर ज्या त्या दिवशी लक्ष्मणरावनं आम्ही ते रातच्यानं जे अजाबराव दारू पिऊन होते ना, आम्हाला म्हणे घेऊन जा. ते तर नाही लेखाचा ऑटो तसाच दिसून राहिला आहे 100%. बोलता म्हणजे हे तुम्ही आणला होता ते रात्रीचा ते ऑटो का. हे आहे का ते.
अरे हो ना, हेच आहे ना ते, असाच होता रे ऑटो, बिलकुल हेच आहे ते. ते इथं काय करून राहिले म्हणा, ऑटो तर रामपूरला होता, मग इथं आला कसं आहे? हा, पावर फोन लावून पावर लक्ष्मण भाऊला फोन लावा म्हणा, ऑटो गावात आहे का नाही आहे? हा, इथं आला नाही म्हणा. नाही तर मग इथं आले असतील ते अजाबराव, त्याला फोन लावून पहा. आता माझ्याजवळ तर काही फोन नंबर नाही म्हणा, मी लक्ष्मणरावला फोन लावतो. हो, त्याला म्हणतो ते गावात ऑटो तुम्ही कुठं ठेवला बा, गावात आहे का कुठं आहे? पावर लावून फोन काय आहे तर, हो ना, इथं काय आहे बाबा याच्यात पावर लावून. सुदामराव पोहोचले वाटते नाही का? हो भुतवाडीत नाही. हॅलो, हा बोला बोला, काय म्हणता हो? लक्ष्मणराव, मी काय म्हणतो, आपलं ते जे आपलं काय नाव आहे त्याचं, अजाबराव आपले संकेतचे बाबा आहे का नाही ते, त्याचं खटला आपण रामपूरला आणलं होतं का नाही, तर ते कुठं ठेवलं होतं तुम्ही मग? आता कुठं म्हणजे आता का मा घरापुढे थोडी ठेवलं काही मी, ते आपलं हे नाही का मारते कोटा, कोट्यात लावून ठेवलं होतं बा. असं हो का? मग आता सध्या कुठं आहे ते खटलं, सध्या कुठं लक्षात आहे का? विचारा बरं, पहा बरं. जाऊ दे ना, त्याचं काय काम आहे आता सध्या, मामा काम आहे तो. हा बा, तू राहू दे आता ते सध्या, त्याचं काय काम पडलं तुला आता? नाही ना, इथं आहे ना ते कटलं, म्हणून तर म्हणलं मी त्या दिवशी पाहिलं रातच्या ना. हो, ते कसं मला वाटतं बा, हे होय का कोणतं होय. हो, पण 100% मला गॅरंटी वाटू राहिली की तेच होय. हो, इथं मा याच्यापाशी आलं ना ते भूतवाडीले मा बंगल्यापाशी. काय म्हणतो, अरे दुसरं कोणाचं असेल बाबा, ते कटलं आता इथंच आहे ना ते कटलं. मग आता हा संख्या इथंच आहे. अरे संकेत, आपलं ते कटलं कुठं आहे ते कटलं, तुझ्या बाबाचं कटलं? आता सकाळी ते पाहिलं ना, ते कोट्यात नव्हतं बा, रातच्यानं पाहिलं होतं. ते कोणाचं असेल ते, इथं हे इथंच आहे मग त्याला कटलं. कोणा नेलं त्याचे बाबा आले तरी का? मग काय काय दिसले नसते का, आले असते तर इथंच आहे ते कटलं, त्याचा काही विषय नाही. तुम्ही म्हणता बा, पण ते कटलं तर मला तेच वाटू राहिलं. हो, फक्त आता मला कसं माझा नंबर नाही द्यायचा, ते नंबर द्या बरं, मी फोन लावतो. हो, म्हणजे इथले एवढ्यांनी असलेच पाहिजे ते कुठं ना कुठं. हो, कारण की 100% मला हेच कटलं वाटू राहिलं ते. आता तू आता म्हणतो बा, पण बरं ठीक आहे, मी तुला नंबर देऊन देतो. मग जर लागला फोन तर समजतेस तुला काय आहे. ठीक आहे, देतो मी नंबर तुला पाठवून व्हॉट्सअपवर, पाहून घे बरोबर. बरं संकेत, तू जाय बरं आपल्या कोट्यातनी पाय बरं, आहे का नाही ते कटलं तर. हो, तिथं आहे म्हणते का कटलं, कसं काय गेलं तिथं तर. कुठं काही लावता, इथं आहे मामा कटलं कोट्यात, मी पाहून येतो. हो, काही हरकत नाही, पाय तुम्ही जाऊन. जाय बा जाय, हो ते म्हणते तिथं आहे म्हणते, काय काय नाही, जाय बा जाय पाय. हे कोणाचा नंबर आहे म्हणा? हॅलो, हा बोला, कोण बोलता म्हणलं? हॅलो हॅलो. मीच बोलतो म्हणलं, सुदामा. हो, आलू हा, मी बोलतो. तुम्ही कुठं हा भाऊ सध्या? घरी आहो बा मी सध्या, आता काय आता घरचे काम सुरू आहे. हो, काहून काय होतं बा? काय सांगता राजा, किती लबाड बोलता हो तुम्ही. हा, हो, सध्या कुठं घरी आहे का तुम्ही? हा, काय बोलता तुम्ही? हा, तुम्ही राजा इथं हा ना, भूतवाडीला आहात तुम्ही. आता मी भुटवाडी लावा म्हणजे नाही का, आता काय पागलचेच लक्ष नाही का हे बी? अरे बाबा, मी काय भुटवाडी गेलो मराठे. हा, हो, मी घरी आहो ना बाबा. मग काय आता टोरण बांधलं म्या, आता बाकीचे कामं करावं लागतात मला. मग तुम्हाला काय वाटते? हो ना, आता तुम्ही नाही म्हणता इथं, मग तुमचं खटलं इथं आलं कसं म्हणलं भूतवाडीले? हो, मी इथं आलो होतो पूजापाती करायला घरी माया. हो, तर तुमचं खटलं इथं उभं दिसून राहिलं मला गेटजवळ. कटलं? अरे बा, माय कटलं कुठं आहे तुम्हालाच माहित आहे ना. हो, तुम्ही नेलं होतं ना त्या दिवशी. हा, माय कटलं कुठं आहे तुम्हालाच माहित ना, मला काय माहित? अरे, आम्ही रामपूरला नेलं होतं ते. हो, भारतराव धुटकेच्या कोट्यात ठेवलं होतं लक्ष्मणरावनं, पण ते आता मला इथं दिसून राहिलं ना. हो, मी आलं, तुम्हीच आणलं का बाबा? मग कोण आणलं ते? काय म्हणतो, माय कटलं तिथे कसं काय गेलं? नंबर काय ना नंबर? MS 37. हो, 12-12. हो, सगळं 12-12 आहे त्याच्यावर. बाबा तिथं आपलं सर, मग MS 37 12 वालं आपलं सण ते. हो, तिथं कसं आलं हो? तेच विचारात पडलो मी, म्हणून तर फोन लावला तुम्हाला. पाहतो मग आता अंदर कोण आहे काय आहे तो. हो, काहून की आता हे तुम्ही तर म्हणता की मला माहित नाही. मी नष्ट घोरच झाला राजा. काय चोरी गेलं का मला बा? काही नेलं का तिकडे कोणा चोरून तिकडे? पाहतो ना मी आता काय आहे तो अंदर. आता जातोच आहो मी. हो, अंदर गेल्यावर समजणार आहे काय कबाड आहे आणि काय नाही तो. हा, ठीक आहे. तुमचा आहे ना, पण कटला नंबर तेच आहे ना. 100% माझ्या साहेब वाटे नष्ट लोचायचं लागायचं, कोणी काही करायचं बा, मार नाव याचं, माझ्या भिंत खोर. म्हणजे याच लागून बा भुटवाडी लवकर आता. या ना. हो, तसं काही हरकत नाही. मी पाहतो मला काय आहे तर, कोणी का असले तर चांगले काढतो धरून मी द्यायले. हो, असू दे ते, फक्त अंदर असले पाहिजे. हो ना, पण वाहन माय आहे ना बा, काळजी मला लागते ना तिकडे. हो ना, काही बी गुन्हा झाला तर मावर आहे ना सगळं. हो, पाहतो मी जरा लवकरच निघतो मी. हो, येतो दादा. हो, ठीक आहे. अरे पण हे तर सर रामपूरची जत्रा दिसून राहिली मला. हा, हे शांताराम घनगिरीची गाडी, तिकडे ते आपलं इचुकाड्यावाल्याची, बापा हे लाईने पाटलाची. बापा, अरे हे कसे काय आले इथं? बापा, बाबा लुटेऱ्याचा ॲटो. अरे ते इथं साठे. बापा काय आहे रे बा? पण हे गाड्या इथं आल्या कशा म्हणलं, आपल्याला तर काही माहिती नाही बाबा येतो म्हणून, हे का काय आपल्याला तर काहीच माहित नाही. बोले धक्काच बसला ना. हे इतके लोक आले कसे काय बा इथं? कायले आले नेमके हे? हा, आहे का इथं? आपल्याला आज जायला लागन तर समजून ते काय आहे आपल्या वाड्यात अंदर, काय करून राहिले आणि काय नाही येतं. हा, चला बरं. पण आपल्याला बाबा लुटेऱ्यानं सांगायला पाहिजे होतं मी येऊ राहिलो बा म्हणून. हा, इथं राहायचे कोणी सांगितलं नाही, काही नाही. हा, सगळे आले मी इथं, काय करून राहिले काय नाही. चला म्हणून तुम्ही पुढे पा बरं कुठं काय आहे तर, काय करून राहिले बाबा ते. चला. बरं, हे बा, हो, आवाज काही करू नको. लपत जाऊ आपण, काय करून राहिले पाहू आपण. हा, हो, चल आता, चल मागं थैला गेले इथंच राहू दे. हो, चल.
बस 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 झाले आता. काशीनाथ राहू दे जसे आहे तसे. चला आता मामा पहा बरोबर आहे का नाही. पहा दिसते ते आहे ना बरोबर आहे का नाही. पाहा म्हणलं शांतराम दिसू राहिलं. नाही आहे ना तुम्ही टेन्शन नका घेत जाऊ ना. मग अरे काय उपकलं का ते. बरोबर आहे. गुप्तधनाचा शोध नाही का. आपल्या वाड्यातनी गुप्तधन आहे असं समजलं येईल. और बरोबर हे सगळे दिवस मास पाहून बरोबर आले वाटते नाही का. अरे काय आहे म्हणलं. मला का काय शातीर लोक राजा तुम्ही. हो अरे वा कमाल आहे. रामपूरची मंडळी तिकडे आमचे मामभाऊ का मामा लुटे रे. काय आहे म्हणलं इथं आपल्या वाड्यातनी माया वाड्यातनी. तुमचं या 9 जणांचं काय काम काय आहे म्हणलं इथं. अरे का शांती आहे कसं रे. हे तुला का म्हणून मायच म्हणून आता. अरे बापा रे पुरं फिट वाटते बा. अरे बाबा ऐकतं खरी काय म्हणते मामा होते समजून सांगा द्यायले. नाही आता ते काही सांगू नका मला पहिले पाहू द्यायचे ते काय आहे तर. बाबा इथं का मी इतके दिवस राहिलो लाईनाचा मोठा झालो पण मला पता नाही लागला याचा. आणि यायनं बरोबर पता लावला का तिथं रामपूरला राहून. बाबा कसं काय आहे म्हणा हे. बापरे पिवळा थंब आहे रे अंद्रे तर. हा. नाही बा तुम्ही ऐका आलो बघा भाऊ मी काय म्हणतो. ओ भाऊ नाही ऐकायचं काही राहिलंच नाही ना हो. इथं म्हणजे तुम्ही गुप्तधनाच्या शोधात आले होते तुम्हाला शोध लागला. आता हे तुम्ही खोलपिटी केली आता बाहेर काढणार होते आणि निघणार होते. तेवढ्यात मी आलो. तसं नाही ना ते. ऐक ना मी आहो ना. मी तुझ्या मामभाऊ ना. मी सांगतो ना तुला काय आहे त्याचं खरं. कायचा बाप बोले का तो आता मला सांगायला पाहिजे होतं कमीत कमी. तू हिस्सा घेऊन चालला का मावाड्यातला. पण मला नाही सांगू राहिला. मला माहित नव्हतं ना. मी मागून आलो याच्या टीम मध्ये. हो ना हे तुये नाही. हे तुये नाही घबाळे. ते आम्ही दुसरीकडून आणलेलं आहे. असं आहे ते आम्ही दुसरीकडून आणलं. आता काय नाव सांगू का त्याचं आहे खादोडे. आपलं शिवलाल टोयगोटेनं बरोबर शोध घेतला. आम्ही तिथं डाका टाकला. मामा लुटेनं ते ताले खोलले द्यायची तिजोऱ्याची. सगळा माल इथं येऊन ठेवून दिला. आणि आज बा असं ठरवलं की आपण सगळं काढून वाटणी करून चालले जाऊ. मला जागे स्टोरी बनवता राजा तुम्ही नाही हो. पहा बरं आता आत्ताच्या आता स्टोरी बनवली तुम्ही. अरे हे माल आमच्या समजा पूर्वजाचा असला पाहिजे. हो हे तुम्हाला कुठंतरी शोध लागला. तुम्ही बरोबर दिवस निवडून कार्यक्रम केला. बापा रे हे तर पुरं लंपास करते वाटते. अरे नाही ना तसं नाही ना भाऊ. तसं नसते ना आलं बघा भाऊ. हे आम्ही तिकून आणलं ना. आज ते 8 दिवस आधीची गोष्ट आहे ना हे. नाही काही म्हणा तुम्ही. आमच्या पूर्वजाचा माल आहे. मी सरकारमध्ये जमा करतो आणि मला 10% ते बक्षीस भेटते. आता मी पोलीस स्टेशनला जाणार. नाही ना ते भाऊ पोलीस स्टेशनचं नाव सोडलं बाबा. असं पण आता इतकी मेहनत पाण्यात घालता करायची तुम्ही. सर म्हणलं बा किती 2 महिन्यापासून ते 4 महिन्यापासून तिथं आहे त्या खादोड्याच्या घरी. आता म्हणलं कसं आहे हाताशी आलेलं आहे. तुम्ही असं करू नका. तुमचा भलं आम्ही माणसांचा एक हिसाब टाकून देऊ का बाई. काही कोणाची अडचण आहे का बा. शिवलाल आपलं काही कोणाची आता अडचण काय आता काय हिशे वाढून राहिलं ना. काय घेतले का. हो जाऊ द्या वाढवा एक हिस्सा वाढवा करा काय करायचं तर. हो बरं झालं आता खादोड्याचा माल आहे. पण इथं काय आणला तुम्ही. इथं आणून मला अटकवता का बाबा. आणि एक तर काय पुरावा काय म्हणलं खादोड्याचा माल होय म्हणून. कशावर समजावते. अरे ते कसं हे बा सांगतो तुझे. हो तुझ्या जर समजा पूर्वजाचा माल असेल तर पुरं सोनच असेल. याच्यात 10 लाख रुपयाची एक थैली बी आहे ना टाकेल. पाय ना तू नोटा दाखवतो ना 500च्या नव्या निघालेल्या आहे ना. असं काही जुना माल नाही का पैशाचा. आणि त्या काळात जर तुझ्या पूर्वजांना जर नोटा ठेवल्या असत तर मग ते त्यावेळेस का तशा नोटा होत्या का. म्हणून म्हणतो बा हे माल खादोड्याचा आहे आम्ही सिद्ध करतो. मग काही हरकत नाही. दाखवा तुम्ही नोटा दाखवा ते सोने दाखवा. काढा ते बाहेर काढा. चला काढा बाहेर मग भाऊ काय आहे तो. बरोबर ठीक आहे ना. चला रे बा काढा झुंबार या म्हणलं घ्या काढू लागा हे पटपट. चला करा मोकळ्या. म्हणलं हे पहा नोटबंदीच्या नंतरच्या नोटा आहेत पाहून घ्या लवकर. आता पटलं म्हणा. कारण की अशा नोटा त्या काळात नसनच समजा. म्हणजे तुम्ही आता एक खादोड्याच्या घरून चोरून आणलं आणि इथं ठेवलं होतं. मग आता हे कसं करायचं. मग आता काही आपत जर आली तर मग. नाही ते आम्ही पाहून घेऊ ना. ते आम्ही पाहू त्याचं तू नको काळजी करू. फक्त कसं आहे आमचं असं ठरलं की बा मामा लुटेरे 25% आणि बाकीचे आम्ही 75 मध्ये 8 जण होतो. हो तर आता समजा आमच्या याच्यात अजून एक भागीदार असं करावं लागेल. आणि मामा लुटेरेचा 5% कमी करावं लागेल. 5% माय कमीच झालं नाही. बरं ठीक आहे. 80% तुमचं आता समजा 9 जणांचं आणि माय समजा 20%. हो अशा पद्धतीनं मग वाटप करून घेऊ. जिकडे तिकडे करून टाकू. आता मग मला राजा कमी नाही होऊ राहिला मग हे. सगळी जमीन बाई ज्याच्या जमिनीत सापडत त्याचं सगळंच तेव्हा. पण नाही कमीत कमी थोडंसं वाढीव पाहिजे होतं लेखाचं. तरी मी कसं माझी घरची बाई आलेली आहे सोबत. तिला विचारून येतो बा काय करायचं तर. माय भिंत. अरे बा तू राजा काय कसं बे काय आले का आलो पोंगा.
नाही ना बुवा, कसं आहे विचारा लागते तिचा पाय गुण लागला राजा, मग काय तर. नाही तर आता लोक तर मला इथं काहीच नाही सापडलं. मग आता हे तुम्ही पहा बरं तिचा पाय गुण. मग एवढा मोठा बाल आला इथं. ठीक आहे ना, ठीक आहे ना. तुम्ही हे बा विचारून घ्या बाई साहेबाले आणि या लवकर 2 मिनिटात या. बरं बरं 2 मिनिटं. हो आलोच मी आलोच. अशी स्टोरी आहे म्हणलं ते आता. हो आता मी विचारायला आलो तुले काय करावं सांगू का आता कसं करावं. हो का? हो ना, ते जर नोटा नसत्या द्यायच्या हो तर आपलंच असतं ते सोनं. हो पण हे आता नोटा निघाल्याच्या ना आपलं नाही. पण तरी काय म्हणतो, आपलं हे वाडा आहे याचं कसं आपण सौंदर्यीकरण करू. याच्यासाठी पैसे तुम्ही शिल्लकच मागा आता. आता मामा लुटेरे हा तुमचे मामभाऊ 20-25% मागून राहिले. मग तुमचे 10% लागू होतील ना. हा तुम्ही 10% मागा द्यायले. आपण हे काय नाही 10% जाऊ दे ना तिकडे, जे आले ते आपल्या हिशावर. हा हे लोकांचं आहे. मला तर वाटते बा ते खादोडीला वापस द्यावं का काय करावं. हो हे मला सुचून नाही राहिलं. फालतू अंगावर नाही आलं पाहिजे बरोबर करून. ते त्याला सांगा काही अंगावर आलं तर पहा मला कसं काय करायचं होतं, नाही तर मग कसं फालतूचे काम होईल. तर ते म्हणे बा मी निपटतो म्हणे, तुम्ही काही काळजी करू नका म्हणे, सगळं पद्धतशीर आहे म्हणे. हो मग आता काय 10% पाहू का म्हणून मग. 10% मागाच. हो त्याच्या कमी घेऊच नका, नाही तर बसत नाही मला मी त्याच्यात. बरोबर ठीक आहे ना. मग 10% माय 20% मामा लुटीने 70% मध्ये ते मग बाकीचे नाही का. हो ते आहे तर समजा किती 8 जण समजा. बरं ठीक आहे मग. हो येतो मग. काय नाही नाही का, हो ना, हो ना, लस हिशीच लय पुरं राहिली. काय म्हणतो मग आलं मग कसं काय झालं ना, आता ठोस निर्णय झाला ना सगळ्याचा. हो आता मी हे बा एकच शब्द सांगतो बा. हो मी तिले सांगितलंय गोष्ट, ते तर मानेच नाही. हो ते म्हणे बा आपल्याला काही याच्यात पळायचं नाही, पोलीस स्टेशनला जाऊन सांगून द्या. पण मी म्हणलं बा आपल्या अंगावर काही येत नाही. हो तर ते म्हणे बा कमीत कमी 10% तरी द्या म्हणे आम्हाला. हो करू की आम्हाला वाडा गिडा चांगला करायचा आहे. हो कसं तिची इच्छा आहे ती. हो तर म्हणलं 10% आपल्याला पाहिजे बा. घ्या ना 10 तुम्ही घ्या, अजून कोणी असेल तर काय राजा काही आपलं आता मामा लुटेरी 20 तुम्ही 10 70 आम्ही काय मग निरा काय गमता पाहिल्या लोक म्हणलं काही राजा बोलणं काही करणं आपलं मुकडे रे बा मामा लुटेरे तुमचं 20% आणि आपले सगळ्याचे समान हिशे उरलेल्या मालात. तो नाही हो बा नाही म्हणलं. हो चालत नाही आपल्याला राहू द्या. हो करून टाका तुम्ही तुमच्या परीने करा काय करायचं ते. हो येतो मी. नाही ना येतो नाही ना ऐकत जा ना काय बरं जाऊ दे हे बा ऐका सगळेजण काय करा समापचारानं करू आपण. हो आता यायचं म्हणणं आहे 10% मामा लुटरी 20% 70मध्ये आपण पण लाख रुपये जे आहे 10 लाख रुपये त्याच्यातलं तुम्हाला दोघाले खडकू भेटणार नाही. आम्ही 8 जण जे आहे ते 10 लाख रुपये घेऊ. हो चालते काय हरकत नाही ना. हो नोटा तुम्ही घ्या. हो चालते आपल्या सोन्यामध्ये. हो जे काय असेल ते आपलं 10% देऊन द्या. चला जाऊ द्या मग काही हरकत नाही. हो झालं आता फायनल काय. आता हे सगळं सोनं मोजून घेऊ आपण. वजन काटा आहेच. लवकरात लवकर लाईनी पाटील ते वजन काटा घेऊन या आमच्या गाडीतला आणि पद्धतशीर आता मोजून घेऊ सोनं किती भरते तर आणि त्याची आपण हिशेवाटी करून घेऊ. बरोबर ठीक आहे ना. मग हो मी घेऊन येतो वजन काटा ते आम्ही आणलेला तसा संघ. शांताराम भाऊ तुम्ही आणला वाटते ना. आहे ना या ना तिन्ही काटे घेऊन या काम पडतेच त्याचं तूप मोजाचं आहे ते. आणि पाण्याची कॅन कोण आणली असेल गाडीतली ती घेऊन या. पाणी गिनी पिऊ इच्छे गोटे उचलू आणि वजन माप करून आपलं काम सुरू करू. चला आता बाकी तर काही अडचण नाही ना. आता अजून तर काही कोणाला माहित नाही ना. आता आपले आपणच आहो ना 10 जण. नाही तर मग अजून हे म्हणून म्हणतो रप कामं करा फटकन लवकर ते गोटी बाजून करा आणि आपली हिशेवाटीला सुरुवात करा.